कडनाम म्हणे ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा. अभंग घेण्याचं कारण सर्वांना ज्ञात आहे. आज कशा निमित्ताने कार्यक्रम आहे याची सर्वांना कल्पना असली तरी सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. सिरिजा डॉक्टर पांडुरंगजी चाटे या कन्या रत्नाच्या प्रथम जन्मोत्सवानिमित्ताने दोन्हीकडचे आजी आजोबा, इकडचे लक्ष्मीबाई प्रभाकर दादा फड, तिकडचे शांताबाई बैरामजी चाटे, आई वडील सारिकाताई डॉक्टर पांडुरंगजी चाटे, सिरिजाचे चुलते आशाबाई कृष्णराव चाटे, प्रद्युम्न, देश, सुजय, त्यांचा सर्व परिवार, या सर्व परिवाराच्या वतीनं प्रभाकरराव दादा यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे रामकथेनंतर पुन्हा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित ज्यांचं रात्री कीर्तन झालं ते हरिभक्तिपरायण रामायणाचार्य थोरात महाराज, अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे ते जॅकेटवाले मृदंगाचार्य भरत महाराज, इकडचे बिगर जॅकेटवाले दोन्ही मृदंगाचार्यांना मनोभावे वंदन करतो. आमच्या आवडीचे गायक मधुकर महाराज स्वर्णकार, गोविंद महाराज चष्मेवाले, अश्विनी कुमार पाटील महाराज निळोबारा, इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, पाठीमागचे टाळकरी, इकडचे टाळकरी, इकडचे गायनाचार्य विनेकरी, भालदार, चोपदार, वासुदेव, बसलेल्या ती काही महाराज असतील. सेठ रायगडहून आल्याबद्दल जॅकेटवाले तुम्हालाही धन्यवाद. सगळी मान्यवर मंडळी, काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा राहून जातो, पण ज्यांच्या तालुक्यात माझं रामायण आहे म्हणून लोहा तालुक्याचे तहसीलदार साहेब याच्यात सगळे आलं. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, माळा कोळला रामकथा 2 ते 5च्या वेळेत चालू आहे. ज्यांच्याकडे आमचा मुक्काम आहे ते गित्ते महाराज, टोपीमुळे ओळखून आले, आता घातली का वर्ष. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि चाटे आणि फड या परिवाराचे नाते होते. या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, अतिशय सुंदर नियोजन केलं बरं का फडमावली. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. मला तर असं वाटायला लागलं की पुन्हा रामायण सुरू झालं का. एवढं सुंदर नियोजन, सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल चाटे आणि फड परिवाराला धन्यवाद देतोच, पण त्या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल चाटे आणि फड परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग संत जनाबाईचा आहे. मधुबाबा, अभंग नवीन असला तरी त्याच्यातले शब्द सगळ्यांच्या परिचयाचे आहे. अधिकारी संत जनाबाई, अधिकारी म्हणजे या अधिकारावर कीर्तन होईल एवढ्या अधिकारी. ज्या कन्या रत्नाचा जन्मोत्सव आहे, आपण लक्षात घ्या, महिलांचा अधिकार पूर्वीपासून
कोण म्हणतंय मुलं नाव चालवतात म्हणून? अरे एकच नेहरूजीला इंदिरा गांधी होती, जगात नाव झालं. पूर्वीपासून हा अधिकार आहे, पुराण काळापासून. राजा जनकाच्या दरबारामध्ये बरं का फडमावली, विद्वानांना प्रश्न विचारणारी बाईच होती, तिचं नाव गार्गी. गार्गी. राजा जनकाने मधुबाबा 1000 गाई सोन्याच्या शंभ्या शिंगामध्ये ते बक्षीस ठेवलं होतं आणि उल्लेख केला होता, या सभेत जो कोणी ब्रह्मनिष्ठ असेल त्यांनी गाईचं बक्षीस न्यावं. मी असं म्हणतो फडमावली, 5-5 किलोची एक शिंबी असेल, गाईचे शिंग 2 असतात, 1000 गायीन 10 किलो सोनं, घरी गेल्यावर हिशोब करा, मेंदू बंद पडेल. कोणी, मी तिथंच होतो हा, कोणीच उठेना. अरे जो ब्रह्मनिष्ठ असेल गायी न्यायच्या त्यांनी. बराच वेळ झाला मधुबाबा एक उठला, शिष्यांना सांगितलं चला रे चला गाई घेऊन. त्याचं नाव याज्ञवल्क्य होतं. आणि चला गाई घेऊन म्हटल्यावर चर्चा सुरू झाली, कारण याला 2 बायका होत्या, याज्ञवल्क्य दोघी नारी. आणि नियम काय होता, ब्रह्मनिष्ठ असेल त्यांनी गाई घेऊन जायच्या. म्हणून इशारा राजा जनकाने केला, चर्चा सुरू झाली, 2 बायकावालं गाई नेत, 2 बायकावालं, ब्रह्मनिष्ठाने गाई न्यायचा म्हणून नियम आहे, 2 बायका असून. इशारा जनकाने गार्गीला केला, गार्गी बाई आहे, अडवलं. थांबा, बोला, तोम ब्रह्मनिष्ठोसी? गार्गीचा प्रश्न, आपण ब्रह्मनिष्ठ आहात का? मी ब्रह्मनिष्ठ आहे असं याज्ञवल्क्य म्हणाले नाही, कारण अहम ब्रह्मनिष्ठोस्मी म्हणावं तर अभिमान होतो. ते माहिती नाही गार्गी, मी कोण आहे हे मला माहिती नाही, पण तुमच्या नियमाप्रमाणे गायी नेण्याचा अधिकार माझा आहे. मग सगळ्या सभेत टाळ्या वाजल्या. ऋतू काही स्त्री गमन, तो पुरुष ब्रह्मचारी पूर्ण. हे सूत्र आहे. खुश झाले सगळे. ठीक आहे, ठीक आहे, माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं द्या मधुबाबा, माझ्याकडे लक्ष द्या. 2 प्रश्नाची उत्तरं द्या. गार्गी म्हणाली याज्ञवल्क्याला, बोला, को वै ब्राह्मण, को वै कृपण. कृपण कोणाला म्हणतात आणि ब्राह्मण कोणाला म्हणतात, हे गार्गीचे प्रश्न आहे. आणि मग याज्ञवल्क्याचं उत्तर आहे, यौ वै एतद अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् प्रैति सह कृपणः, यौ वै एतद अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सह ब्राह्मणः. सगळं कळलं थोरात बाबा? हो म्हणत जा. जो जन्माला येऊन अक्षर ब्रह्माला न जाणता मरतो गार्गी, त्याला कृपण म्हणतात, आणि अक्षर ब्रह्माला जाणून मरतो त्याला ब्राह्मण म्हणतात. मी का सांगतो, हा बाईचा अधिकार. विठ्ठल. पुराण काळामध्ये विद्वानांना प्रश्न विचारणारी गार्गी 750 वर्षापूर्वी सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानोबा आहे, पण त्यांनाही 2 गोष्टीनं उपदेश करणारी मुक्ताबाई. दादा, जीभ दातानं चावली आणि कोणी 32 पाडिली, इतके ऐकून शांती धरा, इतके ऐकून शांती धरा, इतके ऐकून शांती धरा. मधुबाबा, मधुबाबा, ऐकून शांती धरा. इतके ऐकून
असेल तुमच्या. मधू बाबा म्हटलं की त्यांनी म्हणायचं, गोविंद बाबा म्हटलं की हां बस बस बस. हे बैल बाजारातली हंडरगोळीची भाषा समजून घ्या. विठ्ठल इतके ऐकून शांती धरा, ताटी उघडा. जगाला उपदेश करणारे ज्ञानोबाराय, पण त्यांनाही उपदेश करणारी मुक्ताबाई. हा बाईचा अधिकार. तसा ज्यांचा अभंग आहे त्या संत जनाबाई. फडावर माऊली, फडावर म्हणजे आडनाव फड नाही, हां कीर्तन जे फडावर, हा जमलं हो ना, इथं फड बरेच आहे म्हणून म्हटलं. जे फडावर कीर्तन असतात तिथे चाल सांगणारा एक अधिकारी असतो. कोणी म्हणायचं नाही. आता नाही का गोविंद बाबा पुढे म्हणतील, मधुकर बाबा माग म्हणतील, नाही नाही सांगतो अधिकार. कीर्तन नामदेवरायाचं, पण नामदेवरायाच्या कीर्तनात गोविंद बाबा चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईचा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, बद्दल कीर्तन आहे ना, म्हणून बाईचा अधिकार सुरू केला आपण. पुराण काळात गार्गी, माऊलीला उपदेश करणारी मुक्ताबाई, फड्यावर चाल सांगण्याचा अधिकार जनाबाई. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. याचा अर्थच आहे की नामदेव महाराजच्या कीर्तनात पहिली चाल आळंदीकराला होती. मधुबाबा आळंदीकर. ज्ञान जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. याचा अर्थच आहे की ज्ञानेश्वर महाराज या नमस्कार उत्कृष्ट गायक होते. उगच कोणालाही चाल असतं का, म्हणा गोविंद बाबा, म्हणा मधू बाबा, का त्याचा मान असतो. तसं जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग हा अधिकार जनाबाईचा आहे. अजून 1-2 मिनिट घेतो, आणि किती मिनिट वाढले तरी 12ला मी उतरतो. यांना सर्व परिस्थिती माहिती आहे. 2 ते 5 रामायण आहे. पुन्हा रात्री संत भगवान बाबाच्या पुण्यतिथीचं कीर्तन धारूरला आहे. तुमच्याकडे आहे 18 तारखेला रात्री. म्हणजे 2 कीर्तनमध्ये रामायण. वेळ सांभाळायची. गीते बाबा वैतागून गेले आम्हाला, म्हणजे वेळेसाठी. बरोबर करू आपण. कबीरजी पर्यंत कीर्ती संत नामदेवरायाची पोचली की महाराष्ट्रात एक भक्त संत नामदेव आहे. त्यांच्या हातून जगाचा बाप दूध पितो. काला बछड़ा कपिला गाई दूध दुआवन नामा जाई. सोने का गड़वा दूधने भरिया पियो नारायण आगे धरिया. प्रभुन की मूरत दूध नहीं पीवत सर पछारत नामा सर पछारत नामा रोवत. हा अधिकार तिथपर्यंत पोहोचला काशीला, आणि म्हणून त्या संताचं दर्शन घेण्याच्या उद्देशानं कबीर महाराज काशीहून निघाले. तेव्हा एसटी वगैरे नव्हती, पायी प्रवास. असं करीत 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 पंढरपूरच्या जवळ आले. 3 मुली गोऱ्याहून भांडत होत्या. गोऱ्याहून, ही चोरटी आहे, ही चोरटी आहे, ही चोरटी आहे. त्या मुलीचं भांडण पाहलन कबीर महाराज तिथे आले. का भांडता पोरी हो? हिनं आमच्या गोवऱ्या चोरल्या महाराज. ती म्हणायची विठ्ठलाची शपथ मी गोवरी नाही चोरली बाबा. त्या 2 मुली म्हणायच्या तुम्ही सांगा बाबा, आम्ही 2 जणी, ही एकटी.
मग आमच्यापेक्षा हिचा गोऱ्याचा ढीग जास्त कसा? हा मुद्दा कबीरजीला पटला. ए पोरे हो, बरोबर आहे यांचं. त्या दोघी आहे, तू एकटी आहे, आणि मग त्या दोघीपेक्षा तुझा गोऱ्याचा एकटीचा ढीग जास्त कसा? चोरल्याशिवाय झाला का? नाही बाबा, गोरी नाही चोरली, मग ढीग जास्त कसा झाला? त्या दोघी आहे ना बाबा, त्यांच्या 4 हाताच्या गोऱ्या आहे, पण मला जगाचा बाप मदत करतोय, त्याचे 4 हात न माझे 2, अशा 6 हाताच्या, म्हणून त्यांच्यापेक्षा माझा ढीग जास्त आहे. नामयाचे जणी सवेची शेणी, नामयाचे जणी सवेची, धर्मा घरी पाणी वाहे साडी, नामयाचे जणी सवेची शेणी. मला भगवान मदत करतो बाबा, म्हणून गोवऱ्याचा ढीग जास्त आहे. काय सांगतेस भगवान? हा, कशावरून? गोरी कानाला लावा बाबा. जनाबाई म्हणली, विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत असेल तर गोरी माझी, नसल येत तर चोरली म्हणा. मग तर चकित झाले बाबा. बसले, एक एक गोरी घ्यायची गीते बाबा, कानाला लावायचे, विठ्ठल ध्वनी ठेवायचे, विठ्ठल ध्वनी ठेवायचे, विठ्ठल. सगळ्या गोरी टेस्टिंग केल्या, विठ्ठल ध्वनी. कबीरजी चकित झाले, बेटा भारतभर तीर्थयात्रा करतो, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही, तुझी गोरी विठ्ठल म्हणती, तू कोण आहे? माझा स्वतंत्र परिचय नाही बाबा, पण अख्खं पंढरपूर मला नामदेवाची दासी म्हणून ओळखतं. मग तर धक्काच बसला की ज्या नामदेवाचं वर्णन ऐकून भेटीला मी आलो, त्या नामदेवाची दासी जिच्या गोऱ्या विठ्ठल म्हणते, तर तो नामदेव कसा असेल? चकित झाले. बेटा कोण म्हणतंय तुला दासी? अख्खं पंढरपूर म्हणतंय बाबा. नाही, जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी, बंदा कबीरा यू कहे सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्यात आंघोळा कराव्या, असं पवित्र तीर्थ आहे बेटा. तू का सांगतो? हा बाईचा अधिकार, अभंग जनाबाईचा आहे. आणि जनाबाईला माहिती आहे, संताच्या पोटी संत जन्मालाच येईल, शाश्वती नाही. संताचे ते आप्त नव्हती संत, नव्हती ते संत करीता कवित्व, संताचे ते आप्त नव्हती संत, संताचे ते आप्त नव्हती संत. तिथे संत, बरं का मधुबाबा, सावध राहा. सावधच आहे म्हणा. नव्हती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नव्हती संत. संताच्या पोटी संत जन्माला येईल हे सांगता येत नाही, म्हणून जनाबाईचा देवाकडे आग्रह आहे, कोणाला कसंही होऊ द्या, पण निदान संताला ऐसा पुत्र दे संता, ऐसा पुत्र दे संता, ऐसा पुत्र दे संता, ऐसा पुत्र देई संता, संता ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता. तरीच्या आवडी पंढरी नाथा, तरीच्या आवडी
आनंद की विजय. हा, जय हो. थोडी तवे तापले चांगले आता. निदान म्हणजे संताचे ते आप्त नव्हती संत, मग संताची परंपरा चालली पाहिजे ना. बाप वारकरी आहे तर निदान वारी करणारं पोरग जन्माला आलं पाहिजे ना. म्हणून जनाबाईची देवाकडे मागणी आहे, निदान संताला तरी असा पुत्र द्या. ऐसा पुत्र देई संता कसा जरी त्या आवडी पंढरीनाथा. आता अभंग आपल्या लक्षात आला. पुत्र पुत्र कोणालाही म्हणत नाही. जे पितरा ते उद्धरती, पूर्वजा ते तारिती, सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ. पितरांचा उद्धार करतात आणि पूर्वजांना तारतात, त्यांना पुत्र म्हणतात. आमच्या मुलाला पुत्र म्हणायचं नसते, अपत्य. अपत्य का? तहसीलदार साहेब अनेक आपत्तीत बापाला नेऊन घालतय म्हणून अपत्य. अरे धन्यवंशी जन्माला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त, याला म्हणतात पुत्र. आणि पुत्र हा 7वा रस आहे. आता याच्यावर एक कीर्तन होईल प्रभाकर दादा. या मांडव्याचा संबंध यांच्या वडिलापासून बरे का की तेव्हा पिराजीराव फड रात्रंदिवस भावार्थ रामायण, तसं अख्ख्या मांडव्यालाच रामायणाची गोडी आहे, वाचन चालूच असते. पण ते लक्ष्मण शक्ती तिथून मग त्यांच्या वडिलांनी माझं रामायण ऐकलं, ढोकबाबाच पाहिजे लक्ष्मण शक्तीला. नंतर ते गेल्यावर त्यांच्याही स्मरणार्थ, आई गेल्यावर त्यांच्याही स्मरणार्थ पुन्हा अख्ख्या गावकऱ्यांनी रामकथा घडवून आणली. पण सुरुवात त्यांच्या वडिलापासून झाली. आता कन्यारत्नाच्या निमित्तानं यावं लागलं. सुपुत्रो सप्तमो रसहा, हे 4 मुद्दे लक्षात घ्या. दाता 15वं रत्न आहे. महाभारत 5वा वेद आहे. जावाई 10वा ग्रह आहे. मी खरं सांगतो, तुम्ही आणि सुपुत्र 7वा रस आहे. सुपुत्रो सप्तमो रसः, भारतम पंचमो वेदः, दाता पंचदशम रत्न, जामातो दशमो ग्रह. फक्त इथले जावाई सोडून बाकीच्यांचं बोलतंय. नाही, मला अजून 1 तास थांबायचं आहे दादा. इथले सगळी जावाई चांगले आहे, पण जावायाला 10वा ग्रह का म्हणतात? बाकीच्या ग्रहाची शांती आहे, पण सासरा शांत झाल्याशिवाय हा ग्रह शांत होत नसतो. म्हणून जामातो दशमो ग्रह. पूर्तता नाही. इकडचे सगळे चांगले, तिकडचे कुठं सांगतो. मुलीचं कौतुक व्हावं म्हणून बापांना टोपलं भरून आंबे दिले, गावरान आंबे. एक मोठं टोपलं भरून दिलं, सुगंध सुटलेले आंबे. जेव्हा आंबे घेऊन त्या गाडीमध्ये मुलगी 2 दिवसानं विचारलं बापाने, काय म्हणले जावाई? मोबाईलवर, काय बाबा तुमचे जावाई म्हणले 3 पैशाचे आंबे पाठवले आणि बाकी आम्हालाच करावं लागलं. चपात्या कर, पुरणपोळी कर, भजी काढ, कुरडई, पापड. असं झालं का? मग 8 दिवसानं 2 टोपले आंबे बापानं गाडीत. 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, 5 किलो तूप, बेसन पीठ, पिठाच्या पुड्यापासून मटेरियल पाठवलं. पुन्हा 8 दिवसांनी खूप लावला. आता काय म्हणले बापू? काय बाबा तुमचे जावाई बापू म्हणले, तुझा बाप काय आम्हाला भिकारी समजला का? म्हणले मिठासहित पाठवला. सांगा काय करावं? अरे म्हणून 10वा ग्रह विठ्ठल. जामातो दशमो ग्रह, दाता पंचदशम रत्न. 14 रत्न सर्वाला माहिती आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेशब्रह्मादि देवांगणा, अश्वम सप्तमुखे विषम शंखोमृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दशम. हे 14 रत्न पाठ आहे. पण दात्याला 15वं रत्न म्हटलेलं आहे. दाता कोणाला म्हणतात? हे असं निमित्त साधायचं आणि सर्वांना परमार्थ घडवून आणायचा, याचं नाव दाता. दाता तोचे एक जाणा.
तोची एक जाणा नारायणा स्मरवी. मग निमित्त कन्या रत्नाचं असू द्या, पण कालपासून श्रवण घडतंय ना. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. म्हणून दाता 15वं रत्न आहे, महाभारत 5वा वेद आहे आणि सुपुत्र 7वा रस आहे. 6 रस सर्वांना माहिती आहे. आंबट, तुरट, खारट, गोड, तिखट हे षड्रस सगळ्यांना माहिती आहे. पण 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे आणि दिवा लावायला वारसदार नाही, तर सगळे रस बेचव आहे. उंदीर मेला तरी धान्याचा दाना नसू द्या, पण वारसदार आहे, मग त्या रसाला चव आहे. सुपुत्रो सप्तम. गरज होती का? अख्खं रामायण त्याच्यामुळे घडलं. उदास क्यों राजन? वसिष्ठ विचारतात. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कौणे काजा. मला मुलगा नाही बाबा, 4 होतील धरेऊ धीर होई सुतचारी. मग ते सगळं पुढचं रामायण तुम्हाला पाठ आहे. सुपुत्रो 7वा रस आहे. म्हणून ऐसा पुत्र देई संता. पुत्राची अपेक्षा केली, पण कैसा? जरी त्या आवडी पंढरीनाथा. निदान संताच्या पोटी तरी असं लेकरू जन्माला येऊ द्या, नाही तर बाप कीर्तन करतो मुलगा बिअर बारमध्ये. म्हणून ही अडचण असल्यामुळे विनंती, निदान संताची परंपरा, त्याच्या बापाची वारी हे चालवण्यासाठी ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला पंढरीनाथाबद्दल आवड असावी, प्रेम असावे. निदान संताच्या पोटी तरी असं लेकरू जन्माला येऊ द्या. गोविंद बाबा सावध राहा. ठीक आहे. जरी त्या आवडी पंढरीनाथा, अजून त्याच्यापासून काय अपेक्षा आहे? गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमेरा, गीता नित्य नेमेरा, गीता नित्य नेमे. पंढरीनाथा. अजून त्याने काय करावं? गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. हा वाची दोन्हीकडे लावायचा, मध्ये जरी आला तरी वाची ज्ञानेश्वरी प्रेमे आणि गीता नित्य नेमे वाची. वाचीला मध्ये तसाच राहू द्या, फक्त इकडचं तिकडे वेल्डिंग करा आणि तिथून तिकडचं वाचा, की अर्थ दोन्ही लागतात. गीता नित्य नेमे वाची म्हणजे गीतेबद्दलचा नित्यनेम. नित्यनेम महत्त्वाचा आहे. तुम्ही पहा, नाम घेणारा दुर्लभ नाही. भीतीपोटी नाम घेतल्या जातं, स्वार्थापोटी नाम घेतलं. जन्मात भजन केलं नव्हतं, ते फिरायला गेलं, सायंकाळची वेळ फडमावली जंगलात, सूर्य मावळला, अंधार पडला आणि वाघाची डरकाई ऐकली.
यानं वाघ बघितला, मेहरबानी वाघानं याला नाही बघितला. बरं, जन्मा त्यानं भजन केलं नव्हतं, घामानं भिजलं. त्या वाघाला पाहून गावाकडे घाईघाई नारायणा गोविंदा विठ्ठला केशवा पांडुरंगा वाचव बापा असं करीत करीत गाव जवळ आलं. आणि गावातल्या लोकांचे शब्द ऐकले. म्हणला गावाला वाटतं. तिथून कॅसेट बदललं. मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. जंगलातच काम होतं का? म्हणजे नाम घेणारा दुर्लभ नाही, भीतीपोटी नाम घेतल्या जातं, स्वार्थापोटी नाम घेतल्या जातं. मग दुर्लभ कोण? नित्यनेमानं नाम घेणारा दुर्लभ आहे. म्हणून इथे शब्द आहे गीता नित्यनेमे. आता गीताच का? याचं कारण आहे गीता हे सार आहे. शब्द ब्रह्मी असंख्याचे जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. मग 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती जे तुला अभिप्राय 7 सेती. ही संपूर्ण सार आहे. आणि सार ग्रहण करायचं आहे माऊली, असार टाकायचा आहे. सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. असार त्याज्य आहे, सार ग्राही आहे. मग काही काही पदार्थ एकमेकाच्या विरुद्धात आहे. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकीच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. हे विरुद्धार्थी शब्दामध्ये गुणाच्या दृष्टीनं. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाखायचा. आंब्याचा 2 भाग फेकायचे आहे, वरचा साल, खालची कोय, मधला घ्यायचा रस. पेड्याचा आतला फेका, मधला फेका, मग काय खा? अख्खा खा. हे सार आहे. सारी सारी को गही रहे थोता देई उडाय. जे सार आहे ते ग्राही आहे. गीता हे सार आहे. कशाचं? शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. संपूर्ण वेदाचं सार व्यासो नारायणाने महाभारतात आणलं. त्यांना ग्रंथ लिहायचा होता प्रभाकर दादा, पण लेखक सापडेना व्यासांना. मधुबाबा लेखक सापडेना. जसं कारखाना सुरू व्हायला लागला म्हणजे 15 दिवस आधी सगळे ट्रकचे मालक टोळी शोधतात आणि टोळीवाले मालक शोधतात. 15 दिवस झाले टोळी सापडेना आणि 15 दिवस टोळीला मालक सापडेना. परळीच्या स्टँडवर 5-25 कोपऱ्यात बसले होते. मालक वैतागून एसटी थांबली म्हणून तिकडे विडी ओढत गेला. तर हे 5-25 लोक कर बाबा कुठले? लांबचे आहोत आम्ही. काय कामं करता? ऊस तोडायचं काम करतो. 15 दिवस झाले आम्हाला ट्रक मालक सापडेना. असं म्हणजे का 15 दिवस झाले मला टोळी सापडेना? तसा दोघाला आनंद झाला परळीच्या स्टँडवर. तसं व्यासांना लेखक सापडेना आणि गणपतीला काम सापडेना. दोघाची भेट झाली मांडव्याला. कल्पना करा. हां, मला महाभारत लिहायचं आहे पण लेखक सापडत नाही. अहो मला लेखन कामच भेटत नाही. ठरलं मग आपलं ठरलं, पण एका अटीवर. माझ्या लेखणीला लिखाण पुरलं तर थांबेल, नाही तर निघून जाईल. चालेल, करा सुरू. म्हणून महाभारतावरचं चित्र पहा तुम्ही. व्यास महर्षी सांगतात, गणपती लिहितात. मोराचा पीस त्यांच्या हातात. महाभारत असं तर लेखक गणपती आहे. करा सुरू. 11:17 झाली. करा सुरू. हां मग नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. लिहिला का? लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर नमस्कार. कारण व्यासाच्या मनात श्लोक आला की गणपती लिहून काढायचे. अशा लेखकाला किती पुरवायचं? म्हणून व्यास म्हणाले आता एक काम करा, अर्थासह लिहा. अर्थासह लिहा. अर्थासह लिहायला सुरुवात तरी घामाघूम केलं व्यासांना. आणि म्हणून गणपतीची अडवणूक करण्यासाठी व्यासाने 8800 श्लोक त्याच्यात कूट घातले. कूट. 8 सहस्त्र आणि 8 शतानी च अहम वेद्मि शुको वेत्ती संजय जानाति वा नवा. 8800 श्लोक महाभारतामध्ये कूट आहे बरं का भारत महाराज. भारतामध्ये 8800 श्लोक कूट आहे. कूट म्हणजे शब्दशः अर्थानं ज्याचं समाधान होत नाही. एक श्लोकाची नमुना सांगतो. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथक गतः. पाठ करून टाका थोरात. जमला. लिहिला का? हो म्हणत जाना. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. अर्थासह लिहायला सुरुवात केली मधुबाबा. केशवम म्हणजे कृष्ण भगवान, पतितम म्हणजे पडलेले, दृष्ट्वा म्हणजे पाहून, द्रोण म्हणजे द्रोणाचार्य, हर्षमुपागतः म्हणजे हर्षभरीत झाले. हा अर्थ लावला.
पण खालची लाईन रुदंती कौरव सर्वे, कौरव रडू लागले. मग डोक्याला हात लावून गणपती बसले की भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथावर आहे, ते मैदानात पडले तर द्रोणाचार्य विरुद्ध पार्टीला असल्यामुळे आनंद होणार त्यांना, बरोबर आहे. पण कौरव रडतील का? ते तर अख्ख्या मांडव्यात पेढे वाटतील, घ्या पडला ड्रायव्हर, विजय आमचाच होणार. रुदंती कौरव सर्वे याला कूट म्हणतात. आणि मग शब्दशः अर्थानं न लावता व्याकरण चालवलं. केशवमचा विग्रह केला. के आणि शव, मजा पहा, कूट श्लोकाची मजा अर्ध्या मिनिटात सांगतो. केशवम, केचा अर्थ कोणाचं? कारण किम सर्वनामाचं आहे ते. किम के कानी, किम के कानी, केन काभ्याम कैही, हे 7 विभक्तीत घरी गेल्यावर चालवणे. किमचं के झालं. शेव म्हणजे प्रेत, बरं का माऊली. आता पहा अर्थ, केशवचा कृष्ण झालता अर्थ. आता केशवचं कोणाचं प्रेत, कोणाचं प्रेत लिहिलं. पतितम पडलेलं, पाण्यात फुगलेलं होतं. द्रोण हर्ष मुपागत, हा द्रोण म्हणजे कावळे. कावळ्याचा आनंद आवरेना, कावळा काव 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 करून जात भाईला बोलू, रे फुगलेलं प्रेत आहे, महिनाभर संधी आपल्याला. ही लाईन वरची. पण रुदंती कौरव सर्वे, कौरव शब्दाचा अर्थ कोले होतात. कोल्याचाही कळप तिथं होता, पण नदीच्या काठाला होता. ते उदास झाले, म्हणले का पाण्यातलं प्रेत आहे रे, आपल्याला संधी नाही रे. हा केशवम कथक गतहा, प्रेत खाण्याची संधी आपल्याला नाही. म्हणून कौरव म्हणजे कोल्हे नाराज आहे आणि प्रेत फुगलेलं पाहून कावळे खुशीत आहे. याला कूट म्हणतात. असे 8800 श्लोक कूट आहे महाभारतात. ते कशासाठी? गणपतीला अर्थ लावायला वेळ मिळावा आणि दुसरा आठवायला व्यासांना चान्स मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. वेळ कमी असल्यानं दादा लगेच तयार झालं. म्हणून शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, बरं का पाटील. मग संपूर्ण महाभारताचं सार गीतेत आणलं. जे तुला काय अभिप्राय पिके, ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. 18 पर्व भारती, जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. गीता म्हणजे काय आहे? 18 पर्व महाभारतापैकी जे भीष्म पर्व आहे, त्या भीष्म पर्वातला कृष्ण अर्जुनाचा युद्धाच्या आधीचा छोटासा संवाद, त्याचं नाव गीता आहे. विठ्ठल विठ्ठल महाभारत वेदात नाही, ते महाभारतात आलं. महाभारतात नाही, गीतेत सार आलं. गीतेचं सार नंतर बघू, पण नुसतं गीता गीता म्हणा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयानरा, नाही पुनरावृत्ती तयानरा, नाही पुनरावृत्ती तयानरा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती म्हटलं माऊलीत नाही पुनरावृत्ती तयानरा. अरे गीतेच्या नामचिंतनात जर एवढं प्रयोजन आहे, तर गीतेत काय नसेल. म्हणून नित्य नेमे, काय गीता, गीता नित्य नेमे, नित्य नेमानं गीता नित्य नेमे वाची. ठीक आहे, पण पुढे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. अहो मग गीता सांगता इकडे ज्ञानेश्वरी, त्याचं कारण आहे बाबा. गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे
ते मात्र गीतेत नाही. कारण गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. इति गुह्यतमम शास्त्र ही गीता आणि प्रगट गुह्य बोले ही ज्ञानेश्वरी. प्रगट केलं इथे गुह्य प्रगट ज्या ग्रंथात केलं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. नाहीतर वेद डॉक्टर आहे, डॉक्टरच्याच मुलीचा आहे आणि इथे कार्यक्रम. डॉक्टर पांडुरंगजी बैरामजी चाटे पाठ आहे ना बरोबर. त्यांचे बंधू कृष्णा बैरामजी चाटे, दोन्हीकडचे आजी आजोबा लक्ष्मी प्रभाकरराव आणि शांताबाई बैरामजी. काही राहिलं का सांगत जा मध्ये मध्ये. विठ्ठल बरं का तहसीलदार साहेब. वेद म्हणजे डॉक्टर, भगवान आमचा बाप, ज्ञानोबाराय आमची आई आणि गीता हे औषध. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. बाळ आजारी पडलं तर बापाचं काम आहे माऊली दवाखान्यात. तिथं गेल्यानंतर डॉक्टर तपासतात. अमुक औषधाची बाटली आणली बरोबर आहे. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. झालं का साहेब? हो झालं नाही. 517 रुपये काढा. हे डॉक्टर. तसं अहितापासून काढिती हित देवणी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. काय खायचं आणि काय खाऊ नये अहितापासून काढिती हित देवणी वाढविती. म्हणून वेद डॉक्टर आहे. मग तिथून पुढे बापाचं काम सुरू होते. बाप कडेवर बाळाला घेतो आणि एका हाती बाटली घेतो. बाटली म्हणजे औषधाची. दवाखान्यातलं चाललंय आपलं, भलतिकडे डोके चालू नका तुम्ही. बाळ आणि बाटली घरी. बाप घरी येतो आणि आईच्या ताब्यात देतो. हे बाळ न हे बाटली. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको. ऑफिसची वेळ झाली मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. दवाखान्यात तपासून औषध दिलं, इथे डॉक्टरचं काम संपलं. आईजवळ बाळाला आणि औषधाची बाटली दिली, नियम सांगून बाप निघून गेला. बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम सुरू होतं आईचं. मग आई काय करते? बाळाला मांडीवर घेते आणि बाटली हातात घेते. पण त्या बाटलीला सील असतं, औषधाची बाटली. पहिल्यांदा आई बाटलीचं सील तोडते. तसं भगवान बाप आहे, गीता औषध आहे. त्यानं ही औषधाची बाटली आमच्या आईच्या म्हणजे ज्ञानोबारायच्या ताब्यात दिली. मग आईनं काय केलं? त्या औषधाच्या बाटलीला जे संस्कृतचं सील होतं ते पहिलं सील आमच्या आईनं तोडलं. संस्कृताची गाठी वरडोने ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी वरडोने पहिल्यांदा आईनं भरत महाराज सील तोडलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टीन केली से मराठी गीता देवी. आणि मग माय चमच्यानं औषध पाजते ना फडमावली. तसं आमच्या ज्ञानोबारायाणी 9033 ओव्या म्हणजे 9033 चमच्याच्या द्वारा तुम्हा आम्हा लेकराला पाजलेलं हे औषध आहे. म्हणून गीतेत आहे, ज्ञानेश्वरीत आहेच. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये लिखिते टीका. 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 विठोबाचा प्राण सखा नानादा माझा, नानादा माझा. साधकांचा माय बाप दर्शने आहे तारे. साधकांची सुख रूप
साम्राज्य दीपिका वर्णेली गीतेची टीका. बस गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. म्हणून गीता नित्य नेमे वाची ठीक आहे, पण पुन्हा ज्ञानेश्वरी प्रेमे. प्रेमानं काय अपेक्षा आहे? ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. पंढरीनाथाची आवड असावी, नित्यनेमानं गीता वाचावी आणि प्रेमानं ज्ञानेश्वरी. इथपर्यंत आलो आपण. आहे बरोबर, बरोबर करू सगळं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, बरोबर करू. पुढचं सगळे कळलं तुम्हाला दादा? 11:30 झाले ना? बरोबर का? जमते जमते. हात वर करा. शाबास. शूटिंगवाले एवढं एवढं हा आदर्श जाऊ द्या ना. मुलगी झाली म्हणजे सगळे डोक्याला हात लावून बसतात लोक. अरे महाराष्ट्रात जाऊ द्या, मुलीचाही जन्मोत्सव केवढ्या उत्साहात करतात माणसं. हा आदर्श जाऊ द्या. एवढे हात. शाबास शाबास. आणि पेपरला पहिल्या पानावर द्या. कन्या रत्नाच्या जन्मोत्सवानिमित्ताने भजन करणारा जनसागर. एका तालात विठोबा रखुमा. अच्छा ठीक आहे. ऐसा पुत्र देई संता. मला परवानगी दिल्याबद्दल ऐसा पुत्र देई संता. जरी त्या आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. अजून काय? एवढं झाल्यावर पठ्ठा गीता वाचतोय, पठ्ठा ज्ञानेश्वरी वाचतो, पठ्ठ्याला पंढरपूरच्या पांडुरंगाची आवड आहे, असा त्याला अभिमान होता कामा नये. कारण आता पाहिलं ना तुम्ही, अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे? 2च टिपणं पाठ आहे. त्या अभंगाचं ध्रुवपदही पाठ नाही. अभंग माऊलीचा. आणि काय तुकाराम महाराज गोड सांगतात म्हणतोय, तरी त्याच्याही तारखा मिळत नाही. आणि छाती काढून चालतंय पुन्हा. 2च टिपणं बरं का भरत महाराज. अरे 12 वर्षांनी मुलगा झाला मधुबाबा. आनंदानं कीर्तन ठेवलं त्यानं आणि यानं अभंग घेतला. शेवटचा हा दिवस गोड व्हा. का म्हणले मला तेवढंच पाठ आहे. अरे का कीर्तन 12 वर्षाचं आहे ना तुला, ते गोड जेवणाचं पाठ. माझं होणी ज्ञानी. तुम्ही पहा विंचवामध्ये नगभर विष आहे गीते बाबा. आकडा वर करतय ते. 1000 पण जहर सापात आहे, मान खाली घालतोय. ऋषिको बिंदू मातन वृद्ध मोहती कंटकम विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी. ठरलेलं आहे. येड्या बाभळीच्या फांद्या वाकत नाही, आंब्याच्या झाडाच्या वाकतात. कारण हिला फळच नाही, ताट उभी आहे. फळली या तरुची शाखा सहज भूमीसी उतरे देखा. मग नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. मधुबाबा व्यासाला विशाल बुद्धे म्हटलं. व्यासांचं कौतुक होऊ लागलं. व्यासोच्चिष्ट जगत्रय म्हटलं. पण व्यास समुद्राच्या काठाला उभे राहून म्हणाले, माझं कौतुक करू नका, मी ज्ञानी आहे, ज्ञानी आहे, ज्ञानी आहे. वाटतं का तुम्हाला? त्यांनी दर्भाची काडी घेतली गवताची, समुद्रात बुडवली, अशी वर काढली, त्याचा थेंब पडला भरत महाराज. आणि सांगितलं व्यासाने, आता जो थेंब पडला ना, एवढं ज्ञान माझ्याकडे आहे, समुद्रभर जगात शिल्लक आहे. हे 2च टिपणं अल्पविद्यापरी. म्हणून पठ्ठा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, पठ्ठा गीता. काही कायला ती सवयच आहे. आपलं तसं नाही व. 5 मिनिट देवाचं नाव घेतो मगच
ती चांगली गोष्ट आहे. 5 मिनिट देवाचं नाव घेतो, आनंदाची गोष्ट आहे. पण एकदा चौकात बसला म्हणजे 23 तास 55 मिनिटं अख्ख्या तालुक्याच्या उखाडा पाखाळा करतो. याची काय वाट? हा ना, अहम करो मी गीता वाचतोय, मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी वारी करतो. अहम करो मी इति वृथाभिमाना. मग अभिमान नसावा. मग त्यानं काय करावं? संतांचा चरणा, संतांचा चरणा, संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा ऐसा पुत्र देई संता. कोणी साधू संत महात्मा भेटला की त्यांनी पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा असंही प्रमाण आहे. तुकोबारायचं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. इथं थोडासा फरक आहे. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा अर्थ एकच आहे. हे मधुबाबाला पाठ असल्यामुळे वेल्डिंग करून दिलं मी. विठ्ठल मस्तकच का? काही म्हणतील काय गरज आहे? तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीवच भोग पावे. सुख दुःख जीव भोग पावे. पायी काटा नेहटेन ते वेथा जीवीशी उमटे. जमलं आता चाललं आपलं कीर्तन वाढत. पण आता घड्याळ पुढे चाललं. ते बरोबर आहे, ते बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे, आमचंही बरोबर आहे. समजोता. मग चालता चालता बुवाच्या पायावर पाय ठेवला तर नाही होत का? पाय आमचाच, डोकं आमचंच, एका देहाचे अवयव नाही भाऊ. डोकंच टेकवायचं आहे, त्याला पाया पडणे म्हणतात. बरं, हे 5 मुद्दे सांगतो 2च मिनिटात. पहिला सलाम असतो. काय टवकारला थोरात? बरं ठीक आहे. पहिला सलाम, मग राम राम, मग नमस्कार, मग पाया पडणे आणि मग दंडवत. हा 5वा टप्पा. दंडवत हा 5वा टप्पा आहे. पाया पडणे 4था टप्पा आहे. नमस्कार 3रा आहे. राम राम 2रा आहे. सलाम पहिला आहे. कारण जिथं एकाच हाताचं काम तो सलाम. सलाम वालेकुम. पण राम राम म्हणताना एका हातानं नाही जमत. आता वाढली क्रिया 2. हे घरी गेल्यावर डोकं चालवा. सलाम एक हिंदी अभंगामध्ये तुकोबारायचं प्रमाण आहे. 300 हम सब करे सलाम. 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 जा मुख बैठा राजा राम. जा मुख बैठा राजा राम. जा मुख
हिंदी भाषेतला अभंग तुकोबारायाचा. ते नसो हम सब करे सलाम. कोणाला? जा मुख बैठा राजा राम. सलाम एका हाताचाच असतो बरं का थोरात, पण राम रामच्या वेळेला दोन्ही हात पाहिजे. एका हातावर झाला सलाम, पण दोन हाताचा राम राम. नमस्कारच्या वेळेला हात तसेच ठेवायचे आणि थोडं डोकं वाकवायचं, मग होतो नमस्कार. हात तसेच राहू द्यायचे. नमः करोति ते नमस्कार हा. पण पाया पडायच्या वेळेला डोकं पायावर ठेवायचं, हे पाया पडणे. आणि दंडवतच्या वेळेला काही शिल्लक ठेवायचं नाही. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. म्हणून दंडवत पाचवा, पाया पडणे चौथा, नमस्कार तिसरा, राम राम दुसरा, सलाम वालेकुम पहिला. जामुक बैठा राजा राम तिनुसो हम सब करे सलाम. सलाम राम राम नमस्कार, इथे पाया पडणं. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या डोकंच का टेकवायचं? याचं कारण सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सर्व अवयवामध्ये डोकं श्रेष्ठ आहे. कारण श्रेष्ठ कशाला म्हणतात तहसीलदार साहेब? ज्याच्या असण्यानं शरीर चालतं नसण्यानं पडतं त्याला म्हणतात ते प्रधान आहे. त्याच्याशिवाय नाही. म्हणून तर सरकारला काय गरज आहे? हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा, हेल्मेट. काकू तिला येऊ सांगतं हेल्मेट वापरा. कारण त्याला म्हणायचं आहे सरकारला की तुमचा पाय तुटला तर प्लास्टिकचा तयार आहे, हात तुटल्यावरही आमच्याकडे प्लास्टिकचे तयार आहे, पण मुंडकं प्लास्टिकचं निघलं नाही तेवढं तुम्ही सांभाळा, बाकीचं आम्ही वेल्डिंग करतो. म्हणून हेल्मेट. एक म्हणला आमच्या गावच्या माणसाला 2 हात नाही. काय गप्पा मारतो? नसल. एक म्हणला आमच्या गावच्याला 2 पायच नाही. बरं नसल. एक म्हणला आमच्या गावच्याला मुंडकच नाही. नको बाता हाणू, त्याशिवाय चालतच नाही. याला कुठेही मान आहे तहसीलदार साहेब? मानेवरच आहे ते. त्याला मान काय ते पहिलं मानेवरच ठेवलेलं आहे. कुठेही मान आहे. झोपतून उठायचं तरी पहिला मान डोक्याला द्यायचा असतो. पहिलं डोकं उचलायचं असते का पाय उचलता? उद्या सांगा बरं मला काय उचलतं ते. पहिलं डोकं, पहिला मान डोक्याला आहे. पोहायला गेला तरी एवढं पाण्याच्या वर ठेवा. एक म्हणला आमच्या भागातला असा पोहणारा आहे, अर्धा तास अख्खाच बुडून राहतो, मग तो नाही निघायचा. मग डेड बॉडी पोलीस काढतील पंचनामा. ठीक आहे. मुख्य सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. जगामध्ये श्रेष्ठ असणारं डोकं, आणि ते डोकं संताच्या देवाच्या पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. म्हणून त्यांनी काय करावं? जनाबाई ऐसा पुत्र देई संता कैसा आवडी पंढरीनाथा. अजून गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. नित्यनेमानं गीता वाचावी, प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचावी. आणि कोणी साधू संत आले ना, नाही तर काही घरी प्रभाकर दादा आजोबा नातवाचं मुंडकं दाबतो बुवाच्या पायावर, तरी नातू